जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक 2026च्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या विविध माहिती तंत्रज्ञान प्रणालीच्या वापराबाबत सर्वसमावेशक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते। हे प्रशिक्षण राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पवन टेंभुर्णे तसेच जिल्हा माहिती तंत्रज्ञान कक्षाच्या पथकाकडून देण्यात आले। आपल्या अश्लील आणि काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्रात बदनाम झालेल्या भोंदू अशोक खरातने 5 नरबळी दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। याच खरातच्या सांगण्यावरून लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी 11 रेड्यांचा बळी दिल्याची बाब देखील समोर आली आहे। रेड्यांच्या बळी दिलेल्या प्रकरणी आता विशेष तपास पथकाच्या जोडीने नगर जिल्हा पोलिसांनी चौकशी सुरू केली असल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान सदर प्रकरणी सखोल चौकशी झाल्यास मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते। संगमनेर तालुका पंचायत समिती कार्यालयातील तालुका अभियान व्यवस्थापकास सोमवारी दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास महिला बचत गटातील समुदाय संसाधन व्यक्ती महिलेला मानधन न दिल्याच्या कारणावरून 9 ते 10 जणांनी बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे। या प्रकरणी शहर पोलिसात 5 जणांसह अनोळखी 5 ते 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। तर सीआरपी महिलेला वाईट बोलून दमदाटी करत धमकी दिल्याने तालुका अभियान व्यवस्थापकावरही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे अल्पवयीन मुलीची छेडछाड करून अत्याचाराचा गंभीर गुन्हा करणाऱ्या 4 नराधमांना जेरबंद करण्यात पारनेर पोलिसांना यश आलंय। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पीडित मुलींच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करून फरार असलेल्या 4ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। कान्हूर पठार येथील विशाल अनिल हुलावळे, प्रथमेश शंकर लोंढे, वैभव पोपट लोंढे आणि रोहित संजय चत्तर या चौघांनी अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन करत त्यांची छेडछाड केली होती। या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून हे चौघेही आरोपी फरार झाले होते, तर पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते। पाणी योजना कशा पद्धतीने चालवली पाहिजे, यात येणारे अडथळे, बारकावे, पाणी गळती कशी थांबवावी, लोकांचा सहभाग कसा घ्यायचा, पाणी योजनेचे वीज बिल कमी करण्यासाठी काय केले पाहिजे, पाणी योजना चालवताना अधिकारी पदाधिकाऱ्यांनी समन्वयाची भूमिका ठेवणे किती महत्त्वाचे आहे, गटविकास अधिकारी यांनी योजना राबवताना कोणती भूमिका घेतली पाहिजे व कोणती काळजी घेतली पाहिजे, जनतेच्या मनातील संभ्रम दूर करून पाणी योजनेच्या भविष्यासाठी कठोर भूमिका कशा पद्धतीने ठेवली पाहिजे, याबद्दल जिल्हा परिषद सदस्य माजी सभापती घोसपुरी, पाणी योजनेचे माजी अध्यक्ष संदेश कारले यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले। या बातमीपत्रासह घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। मानवी जीवितास धोकादायक ठरू शकणाऱ्या अवैध हातभट्टीच्या दारू निर्मिती विरोधात पारनेर पोलिसांनी मोठी कारवाई केली। पळसपूर गावाच्या शिवारात ओढ्यालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या हातभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी सुमारे 1,64,500 रुपये किमतीचे कच्चे रसायन आणि तयार दारू जप्त केली आहे। या प्रकरणी मुख्य आरोपी वसंत बाबाजी आहेर याला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे। पारनेर येथील निऑर्ड्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये ग्रंथालय आणि मराठी विभागाच्या वतीने साहित्यिक आपल्या भेटीला हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कवी नितीन चंदनशिवे हे उपस्थित होते। कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी आपल्या मनोगतात साहित्य आणि समाज या विषयावर व्यक्त होताना म्हणालेत की प्रत्येक माणसाला जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून ओळख निर्माण करता यावी। कवीच्या कविता या फक्त मनोरंजनासाठी नाहीत, तर त्या समाजात बदल घडवण्यासाठी आहेत। परिवर्तनाचे विचार समाजात रुजवणाऱ्या गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, संत तुकारामांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावे आणि नेहमी भारतीय म्हणून जगा, असे बहुमोल संदेश त्यांनी आपल्या विवेचनातून दिलेत।
अहिल्यानगर तालुक्यातील रुई छत्तीसी येथील काही नागरिकांनी त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असल्याचा आरोप करत समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर केले। यावेळी नगरसेवक अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, अक्षय भिंगारदिवे, विवेक गायकवाड आदींसह समस्त आंबेडकर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही आपली सर्वोच्च जबाबदारी असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देऊन आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी, नागरिकांना आरोग्याच्या सेवा अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण द्याव्यात, मुलामुलींचे लिंग गुणोत्तर समान राखण्यासाठी अधिक गांभीर्यपूर्वक काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी सविस्तर आढावा घेतला, त्या प्रसंगी ते बोलत होते। जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।